नमस्कार. तर आपण आज बघणार आहे रव्याची रसरशीत अशी मिठाई. तर तुम्ही त्याला रव्याचे गुलाबजामुन पण म्हणू शकता. खूप छान होतात. तर नक्की एकदा करून बघा. कढईमध्ये आपण 2 चमचे तूप घातलेलं आहे. त्याच्यात आपण 1.5 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तर आता आपण हा भाजून घेऊया. आपण आता रवा भाजून घेतलेला आहे. त्याच्यात आपण 1 वाटी मी दूध घातलेलं आहे. 1 वाटी दूध आणि 1.5 वाटी आपण पाणी घेणार आहोत. आपल्याला याचा शिरा बनवून घ्यायचा आहे. फक्त साखर टाकायची नाही याच्यात. बिना साखरेचा आपल्याला शिरा बनवून घ्यायचा आहे. गोड म्हटले की त्यात थोडंसं चिमूटभर आपण मीठ घालणार आहोत. तर आता हे शिजवून झालेलं आहे. छान याचा शिरा बनवून घेतलेला आहे आपण. आता आपण आता काढून थंड करून घेऊया. तोपर्यंत याचा पाक बनवायला घेऊया. तर मी इथे 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे, किंवा तुम्ही 4 वाट्या पाणी घेऊ शकता आणि 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. तुमच्या गोडीप्रमाणे तुम्हाला जेवढं गोड करायचं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता. कमी जास्त थोडी साखर करू शकता. आणि आता त्याचा आपण पाक बनवूया. जसा गुलाबजामुनला बनवतो तसा थोडासा चिकट असा पाक बनवायचा आहे आपल्याला. 1 तारी किंवा 2 तारी पाक बनवायचा नाही. तर आपण आता पाक बनवून घेऊया. तर आता आपलं हे थंड झालेलं आहे. याच्यात आपण थोडीशी वेलची पावडर घालूया. आणि 4 चमचे मी दूध पावडर घेतलेली आहे. आणि थोडं मळण्यासाठी दूध घेतलेलं आहे परत. तर आता आपण हे आधी मिक्स करूया. थोडंसं आपल्याला दुधाचा हात घेऊन असं आपण मळून घ्यायचं आहे, किंवा ते थंड झाल्यानंतर न कोरडं होतं मग आपल्याला मळून घ्यायचं आहे. जशी आपण कणिक मळतो तसं ते मळून घ्यायचं आहे. आता हे मळून झालेलं आहे. त्याच्यात आपण मळून झाल्यानंतर ना याच्यात आपल्याला अर्धा चमच्याला थोडासा कमी असं आपण खाण्याचा सोडा घालणार आहोत. आणि परत हे मळून घ्यायचं. आता हे मळून झाल्यानंतर ना सोडा घातल्यानंतर आपल्याला याचे छोटे गोळे घ्यायचेत. असे लिंबापेक्षा थोडासा लहान घ्या किंवा तेवढा घेतला तरी चालेल. असे गोळा करायचा एकदा आणि थोडासा असा चपटा करायचा, प्रेस करायचं. तर या पद्धतीने आपण आता सगळे गोळे बनवून घेऊया. तर आता आपले गोळे बनवून झालेले आहेत. आणि आता आपण तळायला घेऊया. आणि एकीकडे पाक पण करायला ठेवलेला आहे. तर आता आपण तळायला घेऊया. तर आपलं आता तेल गरम झालेलं आहे. तर आता आपण तळून घेऊया. सगळं तळून घेऊ शकता तुम्ही, किंवा तळून 2-3 3-4 असे तळून कडे तुम्ही पाकात सोडू शकता. आणि पाकातनं लगेचच बाहेर काढायचं. आपल्याला गुलाबजामसारखे ठेवायचे नाहीत. मुरले की बाहेर काढायचे लगेच. एका दुसऱ्या डिशमध्ये काढून ठेवायचं किंवा एका भांड्यात काढून ठेवायचं मुरल्यानंतर. तसंच पाकात ठेवून द्यायचं नाही आहे. तर आपण आता हे मध्यम गॅसवरती मध्यम ते बारीक गॅसवरती चांगलं छान असं खरपूस तळून घेऊया. मोठ्या गॅसवरती तळायचं नाही तर आतून कच्चे राहतील. तर छान असं सोनेरी रंगावर तळून झाले तुम्ही बघू शकता. तर मी आता काढून घेते. याच पद्धतीने बाकीचे सगळे तळून घेते. आपला पाक पण तयार झालेला आहे. चिकट करायचा, 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचा नाही. गुलाबजामला जसा पाक करतो तसाच बनवायचा आहे पाक आपला. तर मी काढून घेते. तुम्ही तळल्यानंतर हे लगेच पाकात टाकू शकता, की थोडेसे कोमट झाल्यानंतर ना टाकले तरी चालेल. तर बाकीचे मी असेच तळून घेते. तर आता आपलं हे बनवून झालेलं आहे. त्याच्यात आपण पाक घालूया. पाकामध्ये थोडेसे वेलची पूड टाकलेली आहे मी. आता आपण मुरून देऊया. तुम्ही याला रव्याचे गुलाबजाम पण म्हणू शकता. मस्त लागतात.
बिना खाव्याचे गुलाबजाम तयार झालेले आहेत. नंतर खाताना थोडंसं पाक टाकून खायला घेऊ शकता. रसरशीत अशी रव्याची मिठाई तयार झाली, तुम्ही बघू शकता. तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली ती. थँक्यू.